फिरता येत होतं विमानामध्ये बसून। तो राजा विमानामध्ये बसून फिरायला गेला। त्या राजाला 5 लेकरं होती, 5 मुलं होती। राणीला असं वाटत होतं की मला 6वा सुद्धा मुलगा व्हावा। आता नेमका तो विमानामध्ये बसून फिरायला गेला आणि इकडे राणी ऋतुमती झाली। त्याला तिकडे कळालं की इकडे आपली राणी ऋतुमती झालेली आहे आणि काय करावं, त्याला राणीची आठवण झाली। पण तो लांब फिरायला गेलेला होता। राणीची आठवण झाली आणि त्याने काय केलं, कामरूप त्याला निर्माण झालं, काम त्याचा जागृत झाला। आणि हा काम जागृत झाल्यामुळे त्याने काय केलं, महिला मंडळ आपलं जे काही त्याचं वीर्य पतन झालं, त्याने जे काही वीर्य आहे ते वीर्य एका द्रोणामध्ये साचवलं। आणि एक शेण पक्षी नावाचा पक्षी, त्या शेण पक्षाला सांगितलं की हे तू तोंडात धर, हे ते द्रोण तोंडामध्ये धर आणि हे वीर्य माझ्या पत्नीपर्यंत पोहोचव। ती तिकडे ऋतुमती आहे, तिला मूल व्हावं अशी इच्छा आहे। त्या शेण पक्षाने ते द्रोण आपल्या तोंडामध्ये पकडलं आणि रस्त्याने जात असताना दुसऱ्या एका पक्षाला वाटलं की हे काहीतरी खायचीच वस्तू आहे, म्हणून त्या पक्षाने त्याच्यावरती झडप मारली। जशी का झडप मारली तसं ते द्रोण खाली पडलं। द्रोण खाली पडलं, खाली समुद्र होता। समुद्रामध्ये ते जल पडले, द्रोण पडलेलं आहे, ते वीर्य पडलेलं आहे। आणि तेवढ्यात तिथून एक मासळी जात होती। त्या मासळीला वाटलं ही काहीतरी खायची वस्तू आहे। त्या मासळीने ते द्रोणासकट ते वीर्य खाऊन घेतलं। ते वीर्य खाल्ल्याने, वीर्य खाल्ल्यामुळे त्या मासळीला दिवस गेले, ती गर्भवती झाली। मासळी गर्भवती त्या ठिकाणी झालेली आहे, तिला गर्भधारणा झालेली आहे। आणि ती मासळी एका कोळ्याला सापडली। कोळ्याला सापडली असताना त्या कोळ्यानं पाहिलं, त्या मासळीचं पोट फाडलं। काय चमत्कार महाराज, त्या मासळीच्या पोटातून 2 लेकरं निघाली, मुलं निघाली। आता ही मासळी सुद्धा दुसरी तिसरी कुणी नव्हती। ही मासळी सुद्धा कोण होती, ही मासळी आद्रिका नावाची अप्सरा होती। ही अप्सरा एक ब्राह्मण अंघोळ करत असताना, स्नान करत असताना हिनं काय केलं, त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाचा जाऊन पाय पकडला। स्नान करत असताना, संध्या करत असताना जाऊन पाय पकडला। त्या ब्राह्मणाने शाप दिला, जाय म्हटले तू मासळी होशील। ती रडायला लागली, चुकलं माझं, गुन्हा झाला, चुकी झाली, माफ करा, पण मला उशाप द्या। मग ब्राह्मणाने सांगितलं, जेव्हा तुझ्या उदरातून 2 मुलं जन्माला येतील का तेव्हा तुझा उद्धार होईल म्हटले, तू परत अप्सरा बनशील। त्या मासळीचं पोट फाडलं, 2 लेकरं जन्माला आली, एक मुलगा आणि एक मुलगी। तिचं पोट फाडलं आणि ती अप्सरा बनून निघून गेली। आता हे 2 मुलं त्या कोळ्याला सापडले। मुलगा होता तो त्या कोळ्यानं राजाला देऊन टाकला आणि जी काही मुलगी होती ती आपल्या जवळ ठेवली। त्या मुलीचं नाव त्या कोळ्यानं ठेवलेलं आहे मत्स्यगंधा। त्या मुलीचं नाव त्या कोळ्यानं त्या ठिकाणी मत्स्यगंधा ठेवलेला आहे। मत्स्यकन्या, मत्स्यगंधा। ती मत्स्यकन्या, मत्स्यगंधा माशाच्या पोटातून आलेली होती ना, ती मोठी होऊ लागली आणि त्या ठिकाणी थोडी कुमार अवस्थेमध्ये आली, कुमारी अवस्थेमध्ये आली। आणि एक दिवसाचा प्रसंग आहे माईबापांनो, पराशर ऋषी त्या ठिकाणी त्या रस्त्याने प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना पराशर ऋषीला यमुना पार करून जायची होती। यमुना पार करून जात असताना त्या ठिकाणी पराशर ऋषी त्या कोळ्याकडे गेले आणि कोळ्याकडे गेल्यानंतर म्हणू लागले, बाबा मला यमुना पार करायची आहे, मला त्या तीरावर नेऊन सोड। कोळ्यानं सांगितलं, थांबा मी जेवण करतोय, माझ्याकडे सध्या वेळ नाही। पराशर ऋषी म्हटले, नाही मला आत्ताच जायचंय, लवकर सोडव। त्याने सांगितलं, मी जेवण करतोय। नाही मला आत्ताच जायचं, आत्ताच सोड। म्हटलं ठीक आहे, काही अडचण नाही, माझी